स्वतःच्या हा मनाने. सांगा, जोडीदार खंबीर असेल तर काय होऊ शकतं? पहिले मी पहिले ड्रायव्हर लाईनमध्ये होतो. ड्रायव्हर लाईन सोडून तिच्या म्हणजे माझ्या सासूने मला एक गाय दिली मला एक. मग त्याच्यानंतर काय हळूहळू वाढत गेली तुम्ही? तर मग एका गायवर मी गाय घेत गेलो मी. तिच्यावाली तुमची चांगली साथ भेटली का तुम्हाला? हा. या बिझनेस मध्ये तुमचं त्यांच्यावाला चांगला हातभार लागला होता का? हा. नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो कुऱ्हाडे फार्म यांच्यावर. त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण जोडीदार खंबीर असला तर काय काय करू शकतो आपण ते पण. आणि यांनी भरपूर असे जुगाड केलेले आहे गोठ्याचं. घरच्या घरी सर्व जुगाड केलेले आहे आणि गोठा पण त्यांनी ना घरीच बांधलेलं आहे. बांधकाम घरी केलेलं आहे सर्व. तर भरपूर तुम्ही बघू शकता किंवा तुमच्या उपयोगी येऊ शकतो. ये लाईक आणि सबस्क्राईब करा. आवडले असेल व्हिडिओ तर शेअर पण करा. हा, नंतर आम्ही ज्या मम्मीने मला एक गाय दिली त्याच्यानंतर आमच्या डेअरीवाल्यांनी मला मदत केली. पहिले त्यांनी एक गायला घ्यायला पैसे दिले, नंतर ती गाय नील झाली, परत दुसरी घेतली, परत तिसरी घेतली. मग असं करता करता माझ्याकडे 8 गाई झाल्या. माझ्याकडे 2 कारवडी मी बनवलं. तर परत जोडीदार खंबीर असलं तर आपण कुठली बी गोष्ट करू शकतो. हे सर्व घरीच केलेलं आहे का? हे मित्रांनो बघू शकता तुम्ही, असं गाई पाजायला त्यांनी जुगाड करून घेतलेलं आहे. 2 पोल रवलेले इकून एक आणि इकून एक. त्याच्यामुळं गाई हलू शकत नाही. हलत नाही किंवा पाय उचलत नाही. त्यांनी सर्व हे ना घरीच केलेलं आहे गोठ्याचं. कोबा मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे कसं जुगाड केलंय ते. यांनी घरच्या घरी केलेले जुगाड गाई पाजण्यासाठी. दूध काढायला गाई जास्त त्रास देते त्याच्यामुळं तो पोल लावायचा त्या साईडनी. त्याच्यामुळं गाई हलू शकत नाही. अशी गाई दोन्ही पाय हे राहत. मित्रांनो बघू शकता तुम्ही, एखादी गाय पाय जास्त उचलत असेल तर ना त्याला पण जुगाड केलेलं आहे त्यांनी. ही असा रोड लावायचा म्हणजे ती पाय नाही उचलू शकत. एखादी गाय तुमच्याकडं पाय उचलत असेल ना तर त्यांनी असं जुगाड केलेलं आहे. आता पाय उचलूच शकत नाही. असं बाला बिला लावतीच नाही तुम्ही? तीच नाही. हे वेल्ला टाकलं बिनकॉकचं हे असे कॉक चालू करायचे. आज चालू आहे आधी 2 कारवडी. 2 कारवडी. किती लिटर दूध निघत? आता त्याला गाभण आहे. आता चालू 60-65 चालू आहे. हा का? दोन्ही टायमाला. हा. आणि पेमेंट काय पडतो? पेमेंट आता पडतं 24-25. 10 दिवसाला. 10 दिवसाला 24-25 हजार कमवता ते मित्रांनो. मी घरीच करता सर्व? हे गाईंचं सर्व घरीच करता का? हा, घरी गडी नाही लावती का? नाही घरी. आणि दोन्ही टाइम काय काढायचं? संध्याकाळी आणि सकाळी? टायमिंग हा,
सकाळी 7:30 7:30 तर संध्याकाळी 7. आणि चारा कितला पडतो? चारा सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 3 वाजता. 3 वाजता. आणि दूध कधी काढायचं? दूध कधी काढायचं? 7 वाजता. 7 वाजता. नंतर काहीच नाही टाकायचं. नंतर काहीच नाही. आणि तुमच्या चाऱ्याला काय? हां चारा काय? मकाची कुटी आहे. कुटी मुरघास हां दोन्ही टाईम? हां 2 टाईम. दोन्ही टाईम मुरघासावं चालतं. हां आणि गिन्नी गवत बिन्नी गवत नाही लागलं का? नाही किती गावात आहे पण आता पाणी नाही ना आता हम्म. म्हणून नाही आता इकडे. घास नाही करीत का तुम्ही? नाही घास होता घास पाण्यामुळे खाऊन टाक. हा का? आपल्यामुळे सगळं झालंय ना. यांनी अजून किटलीला एक कोक बसवलेला आहे असा. हे मशीन याचं कॉम्प्रेसर खराब झालं कधी तर याचा वापर करू शकता. याला कुट्टी मशीनला जॉईंट करायची नळी आणि चालू ती डबल. त्यांनी असं जुगाड करून ठेवलेलं आहे. म्हणजे पुढच्या तयारी त्यांचीवाली काहीतरी करीत राहते ते. पुसून घ्यायची त्याच्या इथं पेस्ट तयार करायचं. हां. एका बाटलीत भरायचं, ह्याच्या बाटलीत भरायचं, सड बुडवायचं. सड बुडवायचे. त्याच्यातलं दूध काहीच काढायचं नाही. नाही मी ते नाही काढीत. हां. म्हणजे 100 80% तरी मटेरियल कमी होतं. हो का? काय राहतं त्या बाटलीला काय बोलतात त्या? कोणच्या? त्यामुळे सड बुडीत त्याला 500 का 600 रुपयाला बाटली. हां. त्यात काय राहतं केमिकल राहतं फक्त. हां. आणि साबणीत काय आहे? साबणीत. मित्रांनो बघू शकता तुम्ही हे उन्हाळ्याचं नियोजन पण मग त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे केलेले असेल. हे पिस्टन मशीन आहे. गाई धुवायच्या असल्या तर पिस्टन पण चालू होतं. दूध काढायचं पेट्रोल मशीन सर्व त्यांनी एकाच मशीनवर सेट केलेलं आहे. असं जुगाड करू शकता तुम्ही. तिला केवढी लाईट लागली तेवढी लाईट लागत तेवढीच लागते की हिला. फक्त पिस्टनसाठी ती मोटर टाकलेली. मग आता मी दुधाला तीच वापरतो पेट्रोलला तीच वापरतो. हा का? आणि लाईट नसल्यावर पेट्रोल. हां पेट्रोल. मग पेट्रोल मग दोन्ही झाला तर दुधाचं पेन पेट्रोल बी झालं. हा का? तुझ्या याला कॉक बसवले का बिल कॉक? काय? या मसाड्याला मस्टडी बिस्टडी झालं ना. हा. त्याच्या काढायचं नाही. हा. एका झाडाला लावायचं नाही. हा. तिन्ही झाडाला लावायचं. हा का? मग तिन्ही झाडाला निघत नाही आणि एक झाड आता सोडून द्यायचं. हा. ते मस्टर्ड झालं तर ते करता येईल ना. हा कॉक. तुम्ही या मशीनला कॉक बसवेले का? हा कॉक दाखव मित्रांनो तुम्हाला. त्यांनी ते मस्टर्ड झालेलं ते एका सडाला झालं का तिन्ही सडांचं दूध काढता येईल. एक सड ही बंद करून ठेवता येईल. मित्रांनो असं डोकं लावलेलं आहे त्यांनी. ठेवले ना हवा नाही जात का? हे बाय बॉटल. हा. आम्ही तरी पकडून धरायचं. आता मग ते घ्यायचं सडाला लावून द्यायचं बस. हा का? आणि नंतर कॉकचं करून द्यायचं. तुम्ही घरच्या घरी जुगाड केली का? हा लय जुगाड आहे बा. आपल्याला माहिती द्यायचं तर मग करतो.